लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयानं एकनाथ खडसे यांना दणका दिलेला आहे। भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी आरोपातून मुक्तता करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विशेष न्यायालयामध्ये केलेली होती। मात्र ही मागणी विशेष न्यायालयानं नामंजूर करून त्यांचा अर्ज फेटाळून लावलेला आहे। त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या 1988च्या कायद्यामधील तरतुदीनुसार दोषारोप दाखल करण्यास पुरेसे पुरावे असल्याचं मत देखील न्यायालयानं नमूद केलेलं आहे। कोर्टाने स्पष्टपणे त्यात म्हटलेलं आहे की यामध्ये तुम्ही दोषी आहात। 33 कोटी रुपयाची जमीन त्यांनी फक्त 3 कोटी 75 लाखात खरेदी केलेली आहे। ही जमीन लगेच त्यांनी महिनाभरामध्ये सरकारकडे त्याचं रिएम्बर्समेंट म्हणून 80 कोटी रुपये या ठिकाणी मागितलेले आहेत। या जमिनीसाठी जे पैसे लागलेत ते 5.5 कोटी रुपये शेल कंपन्यामार्फत कुठेतरी कलकत्त्याकडून बोगस फिरवलेले आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नी आमच्या मंदाकिनी ताई त्यांच्या जावई यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत। आणि म्हणून या बाबतीत या सगळ्या प्रकरणामध्ये मोठा घोटाळा ठिकाणी झालेला आहे। आपण मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे। आपण मंत्रिपदावर असताना या ठिकाणी प्रोसेडिंगमध्ये सुद्धा खूप खाडाखोड केलेली आहे। असे अनेक प्रकारचे दोष त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रथमदर्शनी सिद्ध झालेले आहेत।